महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी. या मातीत अनेक वीरपुरुष, महात्मे, संत मंडळी होऊन गेली. त्यांची प्रेरणा आणि आदर्श व भक्ती मानवी जीवनाला आजही दिशा देत आहेत. 16व्या शतकात समाजात आसुरी माजली होती. लेकीबाळींवर हात उगारले जात होते. अनेक मंदिरांची पडझड होत होती. या आसुरी प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी व त्या बंधनातून राज्याला मुक्त करण्यासाठी मा जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. आपल्या लेकराला म्हणजे शिवबांना संस्कार दिले. महाराजांनी मावळ्यांच्या सोबतीने व 18 पगड समाजाला सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केले. हा इतिहास आजही प्रेरणा देणारा आहे, असे निवेदक यांच्याकडून सुरू असताना चैतन्य व मांगल्य वातावरणात गोंधळा ए आई तू गोंधळाला ये हे गीत सादर झाले. भ्रष्टल्या जाणाऱ्या बायकांचे चित्कारनाद, चिरलेल्या गायींचे आर्तनाद, कोसळणाऱ्या मंदिरांचे भयनाद आणि घणाघाताने फुटणाऱ्या मूर्तींचे करुणनाद त्यांच्या कानी आदळू लागले. राग अनावर झाला आणि महिषासुराचा सर्वनाश करण्यासाठी आदिशक्ती माय भवानीच्या नावानं मळवट धरून जिजाऊंनी एकच गोंधळ मांडला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. मनात शौर्याचे स्फुरण चढले. निमित्त होते संगीत शिवस्वराज्य गाथा या कार्यक्रमाचे. जनकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात संगीत सोहळा झाला. सईशा प्रोडक्शन मुंबई निर्मित शिवस्वराज्य गाथा सोहळा सादर केला. लोकगीते, भक्तिगीते, शौर्यगीते सादर केली. यावेळी सोसायटीचे संस्थापक चेअरमन राजेंद्र हजारे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले. कार्यकारी अधिकारी श्रीमती आशाताई राजेंद्र हजारे तसेच जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी याचे सगळे समस्त कर्मचारी आज गेले अनेक दिवस आमच्या सगळ्यांबरोबर ते संपर्कात आहेत आणि हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि सोलापूरकरांनो, महाराष्ट्रात अनेक शहर आहेत, पण ज्या भूमीमध्ये काही भूमी अशा असतात ना की जिकडे इतिहास हा रक्तात वाहत असतो. संतांची परंपरा, हुतात्म्यांचा वारसा आणि शिवरायांवर अपार निष्ठा लाभलेल्या या सोलापूर नगरीला आमचा मानाचा मुजरा. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत संगीत शिवस्वराज्य गाथा. समाजगीर, कीर्तनकार, वासुदेव, वाघ्या मुरळी, भारुडी, त्याच्यानंतर चित्रकथी, करपल्लवी, काठखेळी, डोंबारी, नेत्रपल्लवी करणारे असे विविध लोककलाकार त्या काळामध्ये म्हणजे 16व्या 17व्या शतकात आणि त्याच्याही आधी जनजागृती करत होते. आपापल्या परीने मेलेल्या मनांमध्ये आशेचा नंदादीप प्रज्वलित करत. आणि त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं कार्य ज्यांनी केलंय ते संतांनी. पुन्हा एकदा सोलापूरच्या अवतीभवतीच संतांची भूमी म्हणजे अरण गावामध्ये सावता माळींचं गाव किती सुंदर, किती पवित्र वाटतं आपल्याला या भूमीत आल्यानंतर खरोखर. आणि हे सगळे म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांपासूनची जी परंपरा आपण पाहिली तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, चोखामेळा, सावतामाळी, भागूबाई, बंका महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई अशी अनेक संत महाराष्ट्राच्या या भूमीत होऊन गेली. आणि त्यावेळेला लक्षात येतं की या संतांनी सुद्धा लोकांच्या मनात आशेचा नंदादीप प्रज्वलित केला. उषकाल झाला